माझी यशोदा मैया रडायला लागली. त्यावेळेला कन्हैया जवळ गेले आणि कन्हैया म्हणतात, मैया मी परवा येतो ग, तू चिंता करू नको. मैया म्हणते, लाला तू एकदा माती खाली म्हणून मी तुझं कान पिळलं आणि तुझ्यावर छडी उगारली म्हणून तू नाराज आहेस ना माझ्यावर? नाही ग मैया, तू एकदा माकण खाताना तू सापडलास म्हणून मी तुला उखळाला बांधलं म्हणून तू नाराज आहेस ना माझ्याशी? नाही ग मैया. त्याच्यानंतर परत मायबापा यशोदा मैया म्हणते, कान्हा अरे शहराला जाणारे लेकर परत आई मागे खेड्याकडे बघत नाहीत आणि खेड्यातल्या मायबापाला शहरात जाणं होत नाही. आणि एकदा का शहरात गेले लेकर पाठीमागं वळून पाहत नाहीत. कान्हा तू या म्हातारीला विसरणार नाही? येशील ना परत? अगं मैया मी म्हणतोय ना मी परवा येतो. असं परवा येतो म्हणणारे लेकर शहराला जातात आणि शहराला गेले की मायबापाला विसरतात. शहराला लेकर शिक्षणासाठी पाठवले जातात तर ते एवढं शिकतात मायबापा हो, त्यांना आई वडिलांची किंमत राहत नाही. ज्या आई वडिलांनी बालवयामध्ये अर्ध्या रात्री जर लेकरू तापलं तर मायबापा ते लेकरू उचलतात, ते गडबडीनं उठवते, अहो उठा ना, हो अहो बघा ना किती ताप आलाय, बघा बाळाला किती ताप आलाय. बाप मायबापा घाबरून जातो आणि त्याच वेळेला गडबडीनं काय असेल त्या अंगाला गुंडाळून मायबापा निघतो. डॉक्टरच्या दवाखान्याचा दरवाजा वाजवतो, आतून मायबापा डॉक्टर रागवतो, ही पद्धत आहे का? या अर्ध्या रात्रीला तुम्ही आले, कळत नाही तुम्हाला? त्यावेळेला डॉक्टरचे पाय धरतो, डॉक्टर साहेब जोड्यानं मारा पण माझ्या लेकराला एकदा बघा. मला दुसरं काय म्हणायचं नाही डॉक्टर साहेब, एकदा बघा. बघा किती तापले लेकरू, 100पेक्षा अधिक ताप वाटतोय त्याला. त्यावेळेस डॉक्टर शांत होतो. माय बापा बापाचं ते प्रेम पाहून, कारण त्याला पण लेकरू असतं ना आणि त्याला पण भावना असते. त्यावेळेला डॉक्टर तपासतो आणि सांगतो, काही चिंता करू नका बरं. तेव्हा माय बापा त्या डॉक्टरच्या पाया पडतो, किती मोठा माणूस असो, माझ्या लेकराला वाचवलं. एवढं प्रेम लेकरावरती करतात मायबाप. आणि एक दिवस लेकर मायबापाला सोडून जातात. मायबापा हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को मत भूलना, उपकार इनके लाखों है, इस बात को तुम भूलो ना. आई वडील जेवढं लेकरावर प्रेम करतात या जगतात तेवढं कोणीच करत नाही. मायबाप लक्षात ठेवा. जेवढे आनंद घेताय ना तुम्ही हा भजनाचा वगैरे, ते कोणाच्या नावाचा घेताय? ज्ञानोबा तुकाराम, ज्ञान आहे माझी आई आहे, तुकोबा माझे बाबा. मायबापा लक्षात घ्या. आई वडिलाची किंमत ज्याला कळाली त्यालाच कळाली, ज्याला नाही कळाली त्याला काय कळणार आहे? लक्षात घ्या. जीवनामध्ये जोवर मायबाप आहेत तोपर्यंत मायबापा त्यांची सेवा करा. ते गेल्यानंतर मोठं श्राद्ध घालून उपयोग नाही आहे, अख्खं गाव जेवण घालून उपयोग नाही. मायबापा ते जिवंत असताना एक चतकोर ऊन भाकर त्यांना खाऊ घाला, बस खूप पुण्य लागेल तुम्हाला. मायबाप जिवंत असताना गरम मायबापा जेवण त्यांच्यासाठी आपल्या हाताने, बाबा जेवलात का, आई खालच का, एकदा विचारावं त्यांना, दुसरं काही नकोय.